IPL ची एक वेगळी मजा आहे. IPL मध्ये एंटरटेनमेंट, डान्स, ऍक्शन असं सगळं काही पाहायला मिळते. फॉरेनर तर IPL च्या टाइम मध्ये 2-3 महिने पिकनिक म्हणून भारतात बायका मुलांना घेऊन राहायला येतात. त्यामुळे काही लोक या लीगला इंडियन प्रीमियर लीग ऐवजी इंडियन परिवार लीग आणि इंडियन पैसा लीग असं म्हणतात. तसं पाहायला गेलं तर हे बरोबर पण आहे, कारण टीम्स पाण्यासारखा पैसा खर्च करतात, तसं कमावते तेवढंच म्हणा. यात प्रश्न असा उभा राहतो की क्रिकेटच्या या IPL नावाच्या सणाला साजरं करण्यासाठी एवढा पैसा नक्की येतो तरी कुठून, आणि फ्रँचायझी आणि BCCI ला याचा नेमका फायदा कसा होतो ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मोशन डिट्स मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. या खेळात पावला पावलावर नियम आणि फेम आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे यात सेंट्रल रेव्हेन्यू हा कमाईचा सर्वात मोठा सोर्स आहे. यात पहिली मीडिया आणि दुसरं टायटल स्पॉन्सरशिप राईट्स येतं, ज्यामधून BCCI आणि फ्रँचायझी आपल्या प्रॉफिटचा 70% हिस्सा काढून घेते. ही ती किंमत असते जी देऊन चॅनलवाले IPL टीव्ही वर दाखवतात. सॅटेलाइट टीव्ही चॅनल्स मोठी रक्कम देऊन मीडिया राईट्स विकत घेतात आणि यातून होणाऱ्या कमाईचा अर्धा हिस्सा BCCI घेते आणि अर्धा हिस्सा सगळ्या टीम मध्ये वाटला जातो. 2008 मध्ये म्हणजे IPL च्या पहिल्याच सीझन मध्ये सोनीने पुढच्या 10 वर्षाच्या IPL टुर्नामेंटचे टीव्ही राईट्स विकत घेतले होते. तोट्यात चालणाऱ्या सेट मॅक्स साठी हे खूप मोठे रिस्क होते, पण ते सेट मॅक्स साठी जीवनदान ठरले. सोनीने 2008 मध्ये हे राईट्स तब्बल 8,200 कोटी देऊन खरेदी केले होते. त्यानंतर 2018 पासून आजपर्यंत ते राईट्स स्टार स्पोर्ट्स कडे आहेत. यानंतर IPL मध्ये कमाईचा मोठा सोर्स म्हणजे याची टायटल स्पॉन्सरशिप आहे. DLF IPL, विवो IPL आणि टाटा IPL. सोपं सांगायचं म्हणजे पैसे देऊन IPL सोबत आपले नाव जोडणे. जी कंपनी सगळ्यात जास्त बोली लावेल त्या कंपनीला IPL ची टायटल स्पॉन्सरशिप दिली जाते, म्हणजे क्रिकेट मधून आपले ब्रँडचे प्रमोशन करणे. आणि हा IPL च्या कमाईचा दुसरा सगळ्यात मोठा मार्ग आहे. सध्या टाटा कंपनी IPL चे टायटल स्पॉन्सर आहे. त्यानंतर IPL मध्ये कमाईचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे कमर्शियल ऍड्स आणि किट स्पॉन्सरशिप. जेव्हा मॅच मध्ये ओव्हर संपते आणि त्या ब्रेक मध्ये जे ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला दाखवली जाते त्याला कमर्शियल ऍड्स असं म्हणतात. एका रिपोर्ट नुसार ओव्हर संपल्यावर येणाऱ्या 10 सेकंदाच्या ऍड साठी 15 लाख रुपयांच्या जवळपास पैसे द्यावे लागतात. यामुळे चिप्स, कोल्ड्रिंक्स आणि अनेक छोट्या मोठ्या कंपनीचे सेल्स वाढतात. मॅच मध्ये चालणाऱ्या या ऍड्स मधून BCCI ला 20% कमाईचा हिस्सा येतो. यासोबतच टीम प्लेयर्स यांच्या अंगावरील टी शर्ट, हेल्मेट, कॅप, स्टम्प्स, बॅट यावरच्या ब्रँड लोगो पासून पण फ्रँचायझी पैसे कमावते. आणि यासोबतच कमाईमध्ये आणखी एक मार्ग म्हणजे लोकल रेव्हेन्यू. यामध्ये येते लोकल स्पॉन्सरशिप आणि प्राइज मनी. मॅचच्या तिकीट विक्रीपासून प्रत्येक वर्षी एका मॅच मध्ये 5 कोटी पर्यंत कमाई होते. आणि सामना जर कोणत्या टीमच्या होम ग्राउंडवर असेल तर त्या फ्रँचायझीला कमाईचा 80% हिस्सा मिळतो. यासोबतच जी टीम जितकी पॉप्युलर आहे त्या टीमला तितके स्पॉन्सर्स मिळतात. यासोबतच चॅम्पियनशिप प्राइज मनी पासून पण कमाई होते. यातला अर्धा हिस्सा प्लेयर्सला मिळतो तर अर्धा हिस्सा कंपनीला मिळतो. अशा प्रकारे IPL विविध सोर्सेस मधून पैसे कमावते. चला तर मग आज थांबूया इथेच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत.